गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। प्रपंच हा परमार्थ झाला, प्रपंच हा परमार्थ झाला, व्यवहार हा शांतीने भरला, व्यवहार हा शांतीने भरला, प्रपंच हा परमार्थ झाला, प्रपंच हा परमार्थ झाला, व्यवहार हा शांतीने भरला, व्यवहार हा शांतीने भरला, प्रपंच हा परमार्थ झाला, प्रपंच हा परमार्थ झाला, पाप पुण्य बंध मोक्ष संशय नुदेला, पाप पुण्य बंध मोक्ष संशय नुदेला, जीव शिव वेद नाही, जीव शिव वेद नाही, ब्रह्मची भरला, प्रपंच हा परमार्थ झाला, प्रपंच हा परमार्थ झाला, व्यवहार हा शांतीने भरला, व्यवहार हा शांतीने भरला, प्रपंच हा परमार्थ झाला, प्रपंच हा परमार्थ झाला, येणे नाही जाणे नाही, गुरुमार्ग हा भला, येणे नाही जाणे नाही, गुरुमार्ग हा भला, प्रासंगिक नितीसाठी, प्रासंगिक नितीसाठी संशय दुरला, प्रपंच हा परमार्थ झाला, प्रपंच हा परमार्थ झाला, व्यवहार हा शांतीने भरला, व्यवहार हा शांतीने भरला, प्रपंच हा परमार्थ झाला, प्रपंच हा परमार्थ झाला, प्रेमास्तव हा गुरु शिष्याचा खेळ प्रगटला, प्रेमास्तव हा गुरु शिष्याचा खेळ प्रगटला, दत्तवधूत ब्रह्मानंदी, दत्तवधूत ब्रह्मानंदी सहज झुलला, प्रपंच हा परमार्थ झाला, प्रपंच हा परमार्थ झाला, व्यवहार हा शांतीने भरला, व्यवहार हा शांतीने भरला, प्रपंच हा परमार्थ झाला, प्रपंच हा परमार्थ झाला, अवधूत भजना पारसो कलो, अवधूत भजना पारसो कलो, मी पण माझे सज विसरलो, मी पण माझे सज विसरलो, अवधूत भजना पारसो कलो, अवधूत भजना पारसो कलो, मी पण माझे सज विसरलो, मी पण माझे सज विसरलो,
अवधूत भजना परसो कलो अवधूत भजना परसो कलो गुरु विने अन्य जगती नाही गुरु विने अन्य जगती नाही पाहुनी स्वरूप नित्य भूललो पाहुनी स्वरूप नित्य भूललो अवधूत भजना परसो कलो अवधूत भजना परसो कलो विपण माझे सद विसरलो विपण माझे सद विसरलो अवधूत भजना परसो कलो अवधूत भजना परसो कलो गुरुमय पिता गुरु बंधु त्राता गुरुमय पिता गुरु बंधु त्राता गुरु सिमि शरण गुरु सिमि विकलो गुरु सिमि शरण गुरु सिमि विकलो अवधूत भजना परसो कलो अवधूत भजना परसो कलो विपण माझे सद विसरलो विपण माझे सद विसरलो अवधूत भजना परसो कलो अवधूत भजना परसो कलो काही न आस गुरुपदी वास काही न आस गुरुपदी वास दत्त प्रेम मूर्ते पूर्ण नालो दत्त प्रेम मूर्ते पूर्ण नालो अवधूत भजना परसो कलो अवधूत भजना परसो कलो विपण माझे सद विसरलो विपण माझे सद विसरलो अवधूत भजना परसो कलो अवधूत भजना परसो कलो केवी भजन करू अवधूता केवी भजन करू अवधूता अहर्निशी लागली चिंता अहर्निशी लागली चिंता केवी भजन करू अवधूता केवी भजन करू अवधूता अहर्निशी लागली चिंता अहर्निशी लागली चिंता केवी भजन करू अवधूता केवी भजन करू अवधूता स्थान नेणे तुझे मी देवा स्थान नेणे तुझे मी देवा यात्रा कोठे करू मी आता यात्रा कोठे करू मी आता केवी भजन करू अवधूता केवी भजन करू अवधूता अहर्निशी लागली चिंता अहर्निशी लागली चिंता केवी भजन करू अवधूता केवी भजन करू अवधूता स्वरूप तुझे नाही पाहिले स्वरूप तुझे नाही पाहिले ज्ञान भाव नानवे चित्ता ज्ञान भाव नानवे चित्ता केवी भजन करू अवधूता केवी
भजन करू अवधूता अनिशी लागली चिंता अनिशी लागली चिंता केवी भजन करू अवधूता केवी भजन करू अवधूता सकले वेद तव गुण गाता सकले वेद तव गुण गाता प्रेमानंद देई दत्ता प्रेमानंद देई दत्ता केवी भजन करू अवधूता केवी भजन करू अवधूता अहनिशी लागली चिंता अहनिशी लागली चिंता केवी भजन करू अवधूता केवी भजन करू अवधूता गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु विने गती नाही मज गुरु विने गती नाही मज गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु विने गती नाही मज गुरु विने गती नाही मज गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु हे चिदान गुरुची वतन गुरु हे चिदान गुरुची वतन गुरु तन मन ब्रह्मानंद गुरु तन मन ब्रह्मानंद गुरु तन मन ब्रह्मानंद गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु विने गती नाही मज गुरु विने गती नाही मज गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु बंधु इष्ट माता पिता तोची गुरु बंधु इष्ट माता पिता तोची पर ब्रह्म साची सगुण रूपे पर ब्रह्म साची सगुण रूपे पर ब्रह्म साची सगुण रूपे गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु विने गती नाही मज गुरु विने गती नाही मज गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरुची सशिष्य गुरुची सद्गुरु गुरुची सशिष्य गुरुची सद्गुरु दत्त परात्पर गुरु साई दत्त परात्पर गुरु साई दत्त परात्पर गुरु साई गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु ही संपत्ति गुरु ही विपत्ति गुरु विने गती नाही मज
गुरु विनगती नाही मज, गुरु ही संपत्ती, गुरु ही विपत्ती, गुरु ही संपत्ती, गुरु ही विपत्ती. दया सागर सद्गुरु साई, दया सागर सद्गुरु साई, मूढ दासा निज सुख देई, मूढ दासा निज सुख देई. दया सागर सद्गुरु साई, दया सागर सद्गुरु साई, मूढ दासा निज सुख देई, मूढ दासा निज सुख देई. अधिकार माझा काही न पाहता, अधिकार माझा काही न पाहता, शरण जाता ठेविले पायी, शरण जाता ठेविले पायी. दया सागर सद्गुरु साई, दया सागर सद्गुरु साई, मूढ दासा निज सुख देई, मूढ दासा निज सुख देई. कर्मोपासना योग खंडुनी, कर्मोपासना योग खंडुनी, सहज बुडविले स्वरूप डोई, सहज बुडविले स्वरूप डोई. दया सागर सद्गुरु साई, दया सागर सद्गुरु साई, मूढ दासा निज सुख देई, मूढ दासा निज सुख देई. दत्तावधूत प्रेमळ सद्गुरु, दत्तावधूत प्रेमळ सद्गुरु, नित्य भजनी प्रेम देई, नित्य भजनी प्रेम देई. दया सागर सद्गुरु साई, दया सागर सद्गुरु साई, मूढ दासा निज सुख देई, मूढ दासा निज सुख देई. अंकित गुरुचा म्हणून धरिसी, विषयी का प्रीती, अंकित गुरुचा म्हणून धरिसी, विषयी का प्रीती. सच्चिदानंद स्वरूप तुझे, सच्चिदानंद स्वरूप तुझे, अजुनी का भ्रांती, अजुनी का भ्रांती. अंकित गुरुचा म्हणून धरिसी, विषयी का प्रीती. अंकित गुरुचा म्हणून धरिसी, विषयी का प्रीती. साधन सर्व गाळूनी करी, साधन सर्व गाळूनी करी, सद्गुरुची भक्ती, सद्गुरुची भक्ती. तत्वबोधाचा महिमा नेणता, तत्वबोधाचा महिमा नेणता, न मिळे निज शांती, न मिळे निज शांती. अंकित गुरुचा म्हणून धरिसी, विषयी का प्रीती. अंकित गुरुचा म्हणून धरिसी, विषयी का प्रीती. वैराग्याची कास धरुनी, वैराग्याची
गुरुपाई प्रीति गुरुपाई प्रीति ब्रह्मात्मैक्य बोध जाणुनी ब्रह्मात्मैक्य बोध जाणुनी वरिजीवन मुक्ती वरिजीवन मुक्ती अंकित गुरुता म्हणुनी धरिची विषयिका प्रीती अंकित गुरुता म्हणुनी धरिची विषयिका प्रीती अहं भाव साकुनी सदा अहं भाव साकुनी सदा दत्तपदी रती दत्तपदी रती ब्रह्मानंद सदभोगिसी ब्रह्मानंद सदभोगिसी आत्मप्रचिती आत्मप्रचिती अंकित गुरुता म्हणुनी धरिची विषयिका प्रीती अंकित गुरुता म्हणुनी धरिची विषयिका प्रीती सच्चिदानंद स्वरूप तुझे सच्चिदानंद स्वरूप तुझे अजुनी का भ्रांती अजुनी का भ्रांती अंकित गुरुता म्हणुनी धरिची विषयिका प्रीती अंकित गुरुता म्हणुनी धरिची विषयिका प्रीती कोण तू देवा कोठे अससी कोण तू देवा कोठे अससी काय तुझी खूण देवा काय तुझी खूण देवा काय तुझी खूण कोण तू देवा कोठे अससी कोण तू देवा कोठे अससी काय तुझी खूण देवा काय तुझी खूण देवा काय तुझी खूण इहलोकी की परलोकी तू इहलोकी की परलोकी तू सगुण निर्गुण देवा सगुण निर्गुण देवा काय तुझी गुण देवा काय तुझी गुण देवा काय तुझी गुण कोण तू देवा कोठे अससी कोण तू देवा कोठे अससी काय तुझी गुण देवा काय तुझी गुण देवा काय तुझी गुण कर्मा कर्मा बंध मोक्ष कर्मा कर्मा बंध मोक्ष काय जन्म मरण देवा काय जन्म मरण देवा काय तुझी गुण देवा काय तुझी गुण देवा काय तुझी गुण कोण तू देवा कोठे अससी कोण तू देवा कोठे
अससी काय तुझी खूण देवा काय तुझी खूण देवा काय तुझी खूण अभिमान टाकुनी भजनी रमता अभिमान टाकुनी भजनी रमता दत्त प्रेम स्फुरण देवा दत्त प्रेम स्फुरण देवा काय तुझी खूण देवा काय तुझी खूण देवा काय तुझी खूण कोण तू देवा कोठे अससी कोण तू देवा कोठे अससी काय तुझी खूण देवा काय तुझी खूण देवा काय तुझी खूण सद्गुरु बाल मुकुंदा आम्हा ठाव दे पाऊली ठाव दे पाऊली सद्गुरु बाल मुकुंदा आम्हा ठाव दे पाऊली ठाव दे पाऊली अनेक नामी अनाम तुझे अनेक नामी अनाम तुझे गाता निमाली वाणी निमाली ठाव दे पाऊली सद्गुरु बाल मुकुंदा आम्हा ठाव दे पाऊली ठाव दे पाऊली अदृश्य अरूप तुझे अदृश्य अरूप तुझे पाहता मुराली दृष्टी मुराली ठाव दे पाऊली सद्गुरु बाल मुकुंदा आम्हा ठाव दे पाऊली ठाव दे पाऊली अनंत सेवा तुझी करिता अनंत सेवा तुझी करिता स्फूर्ती निवाली ठाव दे पाऊली सद्गुरु बाल मुकुंदा आम्हा ठाव दे पाऊली ठाव दे पाऊली अनंत सद्गुरु बाल मुकुंदा अनंत सद्गुरु बाल मुकुंदा भक्त मौली ठाव दे पाऊली सद्गुरु बाल मुकुंदा आम्हा ठाव दे पाऊली ठाव दे पाऊली दत्त हा गुरुपदी लोळत दत्त हा गुरुपदी लोळत वृत्ती निमाली ठाव दे पाऊली सद्गुरु बाल मुकुंदा आम्हा ठाव दे पाऊली ठाव दे पाऊली सद्गुरु बाल मुकुंदा आम्हा ठाव दे पाऊली ठाव दे पाऊली क्षणभंगुर तनु जाईल न कळत क्षणभंगुर तनु जाईल न कळत सद्गुरु पाय धरी मनुजा सद्गुरु पाय धरी मनुजा सद्गुरु पाय धरी क्षणभंगुर तनु जाईल न कळत क्षणभंगुर तनु जाईल न कळत सद्गुरु पाय धरी मनुजा सद्गुरु पाय धरी मनुजा सद्गुरु पाय धरी कोण मी कैचा जातो कोठे कोण मी कैचा जातो कोठे तत्व हे विवरी मनुजा तत्व हे विवरी मनुजा क्षणभंगुर तनु जाईल न कळत क्षणभंगुर तनु जाईल न कळत सद्गुरु पाय धरी मनुजा सद्गुरु पाय धरी मनुजा सद्गुरु पाय धरी श्रुतिशास्त्रांचा आशय जाणुनी श्रुतिशास्त्रांचा आशय जाणुनी सावध हो जड करी मनुजा सावध हो जड करी मनुजा
क्षणभंगुर तनु जाईल नकळत क्षणभंगुर तनु जाईल नकळत सद्गुरु पाय धरी मनुजा सद्गुरु पाय धरी मनुजा सद्गुरु पाय धरी एकमेव नास्ति द्वितीय एकमेव नास्ति द्वितीय अनुभव स्थिर करी मनुजा अनुभव स्थिर करी मनुजा क्षणभंगुर तनु जाईल नकळत क्षणभंगुर तनु जाईल नकळत सद्गुरु पाय धरी मनुजा सद्गुरु पाय धरी मनुजा सद्गुरु पाय धरी मुक्ति कल्पतरु दत्त प्रभु हा मुक्ति कल्पतरु दत्त प्रभु हा नित्य भजे अंतरी मनुजा नित्य भजे अंतरी मनुजा क्षणभंगुर तनु जाईल नकळत क्षणभंगुर तनु जाईल नकळत सद्गुरु पाय धरी मनुजा सद्गुरु पाय धरी मनुजा सद्गुरु पाय धरी भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्तरक्षका वासी भक्त योगक्षेम चिंता भक्तरक्षका वासी भक्त योगक्षेम चिंता भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्त रक्षका वासी भक्त योगक्षेम चिंता भक्त रक्षका वासी भक्त योगक्षेम चिंता भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता घोर भवनिधि पार तराया गुरु भक्ति नौका घोर भवनिधि पार तराया गुरु भक्ति नौका कर्णधार सद्गुरु समर्थ गर्जे वेद डंका कर्णधार सद्गुरु समर्थ गर्जे वेद डंका भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्त रक्षका वासी भक्त योगक्षेम चिंता भक्त रक्षका वासी भक्त योगक्षेम चिंता भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता द्वैत दावनी सहज सिद्ध अद्वैतपणे नांदसी द्वैत दावनी सहज सिद्ध अद्वैतपणे नांदसी भक्ति प्रेम प्रगट करुणी भजनी आनंदसी भक्ति प्रेम प्रगट करुणी भजनी आनंदसी भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्त रक्षका वासी भक्त योगक्षेम चिंता भक्त रक्षका वासी भक्त योगक्षेम चिंता भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता भक्तवत्सला भक्ताधीना भक्तिप्रिय अवधूता अतर्क माया तुझी अनंत अपार तुझी लीला अतर्क माया तुझी अनंत अपार तुझी लीला मनवाणीची अगम्य रूप श्रुती निर्णय झाला मनवाणीची अगम्य रूप श्रुती निर्णय झाला भक्तवत्सला भक्ताधीना
भक्ति प्रिय अवधूता भक्त वत्सला भक्ताधीना भक्ति प्रिय अवधूता भक्त रक्षका वासी भक्त योग क्षेम चिंता भक्त रक्षका वासी भक्त योग क्षेम चिंता भक्त वत्सला भक्ताधीना भक्ति प्रिय अवधूता भक्त वत्सला भक्ताधीना भक्ति प्रिय अवधूता स्वयं प्रकाश स्वरूप तुझे त्रिपुटी क्षीण पावे स्वयं प्रकाश स्वरूप तुझे त्रिपुटी क्षीण पावे अन्य साधनापेक्षा करिता अहंता थोरावे अन्य साधनापेक्षा करिता अहंता थोरावे भक्त वत्सला भक्ताधीना भक्ति प्रिय अवधूता भक्त वत्सला भक्ताधीना भक्ति प्रिय अवधूता भक्त रक्षका वासी भक्त योग क्षेम चिंता भक्त रक्षका वासी भक्त योग क्षेम चिंता भक्त वत्सला भक्ताधीना भक्ति प्रिय अवधूता भक्त वत्सला भक्ताधीना भक्ति प्रिय अवधूता जीव प्रयत्न निर्फळ होती तव कृपा नसता जीव प्रयत्न निर्फळ होती तव कृपा नसता तव पद कमली भृंग झालो तारी दत्ता आता तव पद कमली भृंग झालो तारी दत्ता आता भक्त वत्सला भक्ताधीना भक्ति प्रिय अवधूता भक्त वत्सला भक्ताधीना भक्ति प्रिय अवधूता भक्त रक्षका वासी भक्त योग क्षेम चिंता भक्त रक्षका वासी भक्त योग क्षेम चिंता भक्त वत्सला भक्ताधीना भक्ति प्रिय अवधूता भक्त वत्सला भक्ताधीना भक्ति प्रिय अवधूता घालिंग लोटांगण वंदिन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे तमेव माता पिता तमेव तमेव बंधु सखा तमेव विद्या दृढं तमेव सर्वं मम देवते कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिं वा करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणाय समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य कोट सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा तुपेक्षु नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा नमावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोनी सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त सदानंदाचार्य कोट सच्चिदानंद सद्गुरु श्री पंत महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त. श्री सद्गुरुनाथ दादा महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. आम्ही गुरुभक्त श्री जगद्गुरु साईनाथ महाराज श्री जगद्गुरु साईनाथ महाराज आणि श्री सद्गुरुनाथ दादा आणि श्री सद्गुरुनाथ दादा यांचे चरणी यांचे चरणी भक्ती भावनेने भक्ती भावनेने आज अशी प्रार्थना करीत आहोत की आपण कृपावंत होऊन जगत कल्याणासाठी गुरु शक्तिपीठाची स्थापना करून दिली आहे. त्या शक्तिपीठाची सेवा विनम्र भावनेने श्रद्धा भक्ती निरपेक्ष निस्वार्थ बुद्धीने करून जे कोणी या जगतात दुःखी कष्टी आहेत त्यांची सेवा काया वाचा मनाने करू. जगतात आम्हा मानवांना प्राप्त झालेल्या जन्मातील कर्तव्याची जाणीव व्हावी व जगतात सर्व मानवाला सुख शांती समाधानाचा लाभ होऊन जगतात मानवी धर्माचा उदय होऊन मानवी जीवन ईश्वरमय व्हावे अशी आपल्या चरणी प्रार्थना. शुभम भवतु. हे भगवंता नारायणा आमच्या कुटुंबाच्या उद्धाराकरिता ज्या दिव्य पुण्य विभूती स्वतःला अनेक तऱ्हेचा त्रास सोसून देखील अनिस झटत आहेत त्यांच्या उपदेशाप्रमाणे आणि आज्ञेप्रमाणे आम्हा सर्वांकडून यथोचित वर्तन घडू दे. आमच्या हातून घडलेल्या पातकांची व प्रमादांची या क्षणापासून तरी पुनरावृत्ती न हो. बिकट आर्थिक व इतर प्रतिकूल परिस्थितीमुळे वैतागून जाऊन आणि शूद्र मनोविकारांना किंवा कोत्या समजुतीना बळी पडून आळसामुळे अथवा अज्ञानामुळे आमच्या मनात त्यांच्याविषयी जे काही अनुदार विचार आले असतील अथवा अनुदार उद्गार तोंडावाटे निघाले असतील किंवा त्यांच्या उपदेशाविरुद्ध कृती घडली असेल त्या सर्वांबद्दल मी तुझी व त्या सर्वांची अनन्य भावाने क्षमा मागतो. आमच्या कुटुंबात सदैव सुख शांती समाधान व परस्परांविषयी जिव्हाळ्याचे प्रेम आणि भरपूर आनंद ही नित्य वास करो. तसेच तुझे विषयीची अचल निष्ठा आमच्यापैकी प्रत्येकाच्या अंतःकरणात सदैव जागृत राहो. आमच्या राहिलेल्या आयुष्यात आमच्या हातून त्यांनी योजलेले महत् कार्य अत्यंत उत्साहाने आणि यशस्वीरित्या पार पडो व इतरही अनेक सत्कृत्ये प्रत्ययी घडत राहोत. तेणे करून त्या दिव्य पुण्य विभूती आम्हावर सदैव संतुष्ट राहोत व तुझी आमच्या कुटुंबावर अशीच अखंड कृपा दृष्टी राहील असे घडून येऊ. हे प्रभू आमच्या कुटुंबातील सर्व
व्यक्तींना आमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना आपापले कर्तव्य कर्म आपापले कर्तव्य कर्म अहोरात्र पाळण्याची अहोरात्र पाळण्याची सुबुद्धी दे. सुबुद्धी दे. पूर्वीच्या सत्कर्मानुसार पूर्वीच्या सत्कर्मानुसार आम्हापैकी काही व्यक्ती आम्हापैकी काही व्यक्ती आज जरी सुख भोगीत असो आज जरी सुख भोगीत असू, तथापि तथापि पुढील जन्मांची तरतूद पुढील जन्मांची तरतूद मनुष्याने याच जन्मी मनुष्याने याच जन्मी अति प्रयत्नाने करावी. अति प्रयत्नाने करावी. अशा तऱ्हेच्या अशा तऱ्हेच्या तुझ्या नित्यशुद्ध वाचेने तुझ्या नित्यशुद्ध भाषेने तू जगाला तू जगाला जो धडा घालून दिला आहेस जो धडा घालून दिला आहेस त्याला अनुसरून त्याला अनुसरून आणि उपकाराची फेड आणि उपकाराची फेड अपकाराने न होईल अपकाराने न होईल अशीच बुद्धी अशीच बुद्धी हे दयागणा हे दयागणा कुटुंबातील कुटुंबातील सर्व व्यक्तींना तू दे. सर्व व्यक्तींना तू दे. एवढीच मागणी एवढीच मागणी तुझ्या चरणी तुझ्या चरणी अत्यंत लीन होऊन अत्यंत लीन हो मी मागत आहे. मी मागत आहे. पुढच्या सूचना करण्यापूर्वी एक अतिशय नम्र निवेदन आहे की वंदने दादानी आरती साधना ही निराकरणार्थ सिद्ध केलेली आहे. त्यामुळे जेव्हा आपण आरतीला बसतो त्यावेळेला आपल्या प्रत्येकाचे जे काही दोष असतील किंवा अवगुण असतील त्याचं निराकरण होत असतं. म्हणजे हे केवळ भजन सारखं नाही, तर हे ही आरती साधना आणि ती निराकरणार्थ सिद्ध केलेली आहे. तर ज्या वेळेला आपण इथे आरती करतो त्यावेळेला म्हणजे चौथऱ्यावरती बसलेले जे सेवक असतात त्याच्यापैकी एक सेवक आरती सुरू करतो. त्याचा जो काय आवाज असतो त्याच्या साधारणपणे 75% ते 50% आवाजात बाकीचे सेवक म्हणत असतात आणि त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा खाली म्हणजे साधारण 25% आवाजात बाकीच्या म्हणजे जे मागे भक्तभाविक बसलेले आहेत त्यांनी म्हणावं, जेणेकरून तो एक परफॉर्मन्स सारखा होतो. त्याचं महत्व एवढ्यासाठी आहे की ज्या वेळेला आपण आरती साधना करतो तर त्यावेळेला दादानी सांगितलंय की आपल्या बाजूला एक स्तंभ सारखा उभा असतो, कृपा आशीर्वादाचा स्तंभ उभा असतो आणि याच्यामुळे आपलं निराकरण होत असतं. तर याच्यामध्ये आपण अवधान ठेवलं पाहिजे की आपण नेमकं कुठे आहोत. म्हणजे समजा इकडचा एखादा सेवक सुद्धा मागे बसला असेल तरी त्याचा आवाज तिथे 25%च असला पाहिजे आणि जर इथे कोण बसलेला असेल आणि तो म्हणत असेल तर त्याला कळलं पाहिजे की आपल्या कोणत्या आवाजामध्ये आपण आरती केली पाहिजे. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, प्रत्येक कार्यकेंद्रावरती आरती म्हणण्याची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी एखादा शब्द ताणला जातो तर प्रत्येकाची वेगळी असते. इथे जेवढे सेवक बसलेले असतात त्यांनी सगळ्यांनी प्रॅक्टिस करून त्या आरत्या सिद्ध म्हणजे सिद्ध कर म्हणण्यापेक्षा या आरत्या जे चाली आणि त्या पद्धतीने म्हणण्याची पद्धत तयार केलेली आहे. जेव्हा आपण दुसऱ्या कार्यकेंद्रावरती जातो तर त्यावेळेला आपण तिथे बघायचं की बाबा कोणत्या पद्धतीने आरती साधना तिथे केली जाते आणि त्या लयीमध्ये आपण एकरूप होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आपण आपलं समजा म्हणजे आपण समजा मुंबई केंद्रावरची आपली प्रॅक्टिस असेल आणि दुसरीकडे म्हणायला लागलो तर त्याच्यामुळे काय होतं, जे सेवक म्हणत असतात त्यांना त्रास होतो, म्हणजे वेगळे आवाज यायला लागतात. तर आपण हे अवधान याच्या पुढे अगदी ठेवूया की ज्या वेळेला सेवक म्हणतात आरती त्यावेळेला ज्या सेवकांनी सुरू केलेल्या त्याच्या साधारण 50% ते 75% आवाज बाकीच्या सेवकांचा असला पाहिजे आणि त्याच्या 25% आवाज बाकीच्या भक्तभाविकांनी ठेवायचा आहे. याच्याने आपण आरतीमध्ये जास्तीत जास्त व्यवस्थित आपण करण्याचा पुढे प्रयत्न करूया. कारण ते दादानी एक वेगळं अंग आणि एक वेगळं शस्त्र म्हणून आपल्याला दिलेलं आहे, तर ते जास्तीत जास्त योग्य प्रकारे आपण करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. अजून काही महत्वाच्या सूचना ज्या आहेत, 18 तारखेला म्हणजे शनिवारी 18 जून रोजी वंदनीय दादांचा शुभ दिन आहे. त्या दिवशी सकाळी 5:30 वाजता काकड आरती, सकाळी 7 वाजता ओंकार साधना आणि सकाळी 8 वाजता व सायंकाळी 7 वाजता आरती साधना व निवेदन वाचन होईल आणि त्याचप्रमाणे सकाळ व संध्याकाळी प्रसादाची सोय करण्यात आली आहे.
आपलं जे काउंटर असतं, ज्या काउंटरवरती आपण अल्पबचत पैसे भरतो किंवा आपण कोणती गोष्ट घेतो, पुस्तक वगैरे, ते काउंटर बुधवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार सकाळी आरती साधनेनंतर आणि त्याचप्रमाणे मंगळवार आणि गुरुवारी संध्याकाळी आरती साधनेनंतर साधारणपणे अर्धा तास ते पाऊण तास उघड असेल, त्यावेळेला आपण आपले व्यवहार करू शकता. नवीन शालेय वर्ष सुरू झालेलं आहे, तर आपल्या पाल्यांचं पाठ्यपुस्तक पूजन विधी करायचं आपल्याला. त्याच्याविषयीचं तपशीलवार निवेदन आणि शुभ दिवस फलकावरती लावलेल्याचं वाचन करून त्याप्रमाणे पूजन करतो. या महिन्यात आपण दोनदा मुलाखत साधना घेणार आहोत. त्याच्यापैकी एक दिवस झालेला आहे, तो म्हणजे 12 जून. आता पुढची जी मुलाखत साधन आहे ती 26 तारखेला संध्याकाळी 5 ते 8:30 या दरम्यान आहे. वंदने दादांनी जी 8 संमेलनं घेतली होती त्यातल्या 6व्या संमेलनाचा अभ्यास आपण करणार आहोत. आधी जाहीर केल्याप्रमाणे आता प्रत्येक गुरुवारी सुद्धा आपण कामकाज या महिन्यापासून सुरू केलेलं आहे आणि त्याच्यासाठी 20 नंबर आपण ऑफलाईन घेतो आणि 10 नंबर आपण ऑनलाईन घेतो. सर्व भक्तांना एक विनंती आहे की जे भक्त कार्यकेंद्राच्या जवळ राहतात आणि ज्यांना कामकाजाचा लाभ घ्यायचा त्यांनी कृपया ऑफलाईन नंबर घ्यावेत, जेणेकरून केंद्रापासून लांब राहणारे आणि दुसऱ्या राज्यात राहणारे किंवा परदेशात राहणाऱ्या लोकांना ऑनलाईन कामकाजाचा लाभ घेता येईल. पुढच्या महिन्यामध्ये आपण एक विशेष कार्यक्रम आपला आहे, 2 वर्ष आपण तो करू शकलो नाही. तर पुढच्या महिन्यामध्ये आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे 9 तारखेला शनिवार आहे, त्या दिवशी आपण वंदनीय दादांच्या नावाने 2 संस्थांना आपण पारितोषिक देतो, त्यांचा गुणगौरव आपण करतो. तर तो 9 तारखेला कार्यक्रम असणार. त्याच्याविषयीचं तपशीलवार निवेदन 1-2 दिवसामध्ये जाहीर करण्यात येईल, परंतु दिवस तुमच्या लक्षात राहावा म्हणून शनिवार सकाळी साधारणपणे 10-10:30 वाजता हा कार्यक्रम असेल, 10:30 ते 1:30 पर्यंत. आणि दामोदर हॉल परेल इथे हा कार्यक्रम असणार आहे. त्याच्याविषयीची सगळी तिकीट सुद्धा उपलब्ध असणार. त्याच्यासाठी कोणते पैसे द्यायचे नाहीत, फक्त आपलं आसन आपल्याला बुक करायचंय. तर ते तिकीट उपलब्ध झाल्यानंतर पूर्ण कार्यक्रम जाहीर करण्यात येईल. नमस्कार. पुढच्या महिन्याचा ज्ञानसंवेदना वर्ग जो आहे हा 3 तारखेला आहे. मागच्या महिन्यामध्ये आपल्याकडे बालकांचं संमेलन झालं, चांगला प्रतिसाद होता, मुलांनी खूप एन्जॉय केलं आणि बरेच विषय सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचले. आता पुढच्या महिन्याचा ज्ञानसंवेदना वर्ग 3 जुलै रोजी होणार.